वेलकम टू चायना टाउन। हे न्यूयॉर्कमधलं चायना टाउन आहे। चायनीज न्यू इयर सेलिब्रेट केलं जातं इथे दरवर्षी। मोस्टली फेब्रुवारी महिन्यात सेलिब्रेशन असतं यांचं। केवढी गर्दी आहे बघा इथे। ग्रॉसरीज आहेत, कपड्याचे शॉप्स आहेत। हे बघा लोकांचं। हे त्यांचं एक टेम्पल आहे। हे चायनीज लोक खूप खातात, स्वीट असते। खूप सारे इन्फ्लुएन्सर आहेत आज इथे। आणि तुम्हाला तर माहीत असेल की चायनामध्ये टिकटॉक खूप फेमस आहे। चायनीज न्यू इयरमध्ये लायन डान्स हा खूप फेमस आहे। ड्रॅगन डान्स पण खूप फेमस आहे। तर मग इथे चायना टाउनमध्ये हा लायन डान्स होतो, सकाळी, दुपारी किंवा एक दिवस आधी रात्री पण होतो। तर बरेच लोक येतात, एशियन लोक बघण्यासाठी। लायन डान्स खूप सुंदर असतो। त्यामध्ये 2 व्यक्ती असतात, एक पुढे एक मागे। जो समोरचा व्यक्ती असतो तो असा बारीक, जरा वजन कमी असतं त्याचं, कारण त्या व्यक्तीला उचललं जातं आणि तो डान्स परफॉर्म केला जातो। तर इतकं सुंदर असतो, जसं की आपल्याला वाटतं की एक कार्टून लायन असा येतोय, चालतोय, डान्स करतोय, असं बघितल्यावर इतकं छान वाटतं ना। तर हा एक व्हिडिओ आहे, बघा तुम्हाला आवडेल। अशा पद्धतीने हा लायन डान्स परफॉर्म केला जातो प्रत्येक ठिकाणी, जिथं चायना टाउन आहे, वेगळ्या देशात किंवा चायनामध्ये तर बऱ्याच सगळीकडे होतो हा लायन डान्स। आणि ड्रॅगन असा स्टिकमध्ये पेपर ड्रॅगन बनवून ते लोक सगळीकडे फिरवत असतात। ते पण खूप सुंदर दिसतं। रेड कलरचे कपडे आणि त्यांचा हा लायन परफॉर्मन्स खूप छान वाटतं बघायला। हे लकी कार्ड्स म्हणून देतात चायनीज लोक न्यू इयरच्या वेळेस। आपल्या इथं कसं न्यू इयरला बऱ्याच गोष्टी असतात फिक्स, ह्या आपण करतोच न्यू इयरला, तसं ह्यांचा पण काही गोष्टी फिक्स असतात। हे बघा, आपल्या इंडियात जसं शुगरकेन ज्यूस मिळतो ना, तसं शुगरकेन ज्यूस आणि बरेच ज्यूस आहेत। आणि हे मार्केट 11 वाजेपर्यंत रात्री ओपन असतं। चायना टाउनमध्ये आहे आणि प्राईस पण बघायला मिळते बघा तुम्हाला। प्राईस पण आहे, ह्या लोकांनी इथं मेन्शन केली आहे। किती छान आणि एकदम असे फ्रेश फ्रूट्स आहेत बघा। इंडियासारखा वाईब येतं एकदम, फ्रूट मार्केटला आल्यासारखं वाटतं। किती सुंदर आहे। चायना टाउन पण इंडियासारखंच आहे, असं काय कुठली गोष्ट नाही जी मिळत नाही। चायना टाउनमध्ये फिरत फिरत आता मी इथं पण आले आहे। इथं हे रेड एन्व्हलप शो म्हणून एक होतं। तर आतमध्ये बघितलं तर खूपच असं सुंदर सुंदर एन्व्हलप्स आहेत। तर म्हणून रेकॉर्ड केलं आहे, मी व्हिडिओ बनवला आहे आणि म्हटलं तुम्हाला पण बघायला छान वाटेल। ज्यांना आर्टमध्ये इंटरेस्ट आहे, ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर यांचं हे हॉर्स इयर आहे ना ह्या वर्षीचं,
म्हणजे हॉर्स हा सिम्बॉल आला त्यांच्या या वर्षीच्या ह्याच्यामध्ये. तर मग त्यामुळे बऱ्याच आर्टिस्टनी हॉर्स ड्रॉ केला वेगवेगळ्या पद्धतीनं आणि तुम्हाला इथे ते बघायला मिळेल. अतिशय सुंदर आणि बरेच एन्व्हलप्स सोल्ड झालेत. आता हे एन्व्हलप्स काय आहे तर ह्यांचं हे लकी मनी किंवा गिफ्ट देण्याची एक पद्धत आहे. त्याला रेड एन्व्हलप म्हणतात चायनीजमध्ये. आणि मग ते लोक हे लग्नामध्ये बर्थडेजमध्ये असं स्पेशली मिनिंग असलेलं काहीतरी एन्व्हलप देतात गिफ्ट म्हणून हे बरंच प्रसिद्ध आहे चायनामध्ये. तर बरेच बघा तुम्ही इथं प्राईस पण आहे त्याची $100 वगैरे $75 आणि बरेच सोल्ड पण झालेत. छान छान सुंदर एन्व्हलप्स आहेत बघा. याला चायनीज जोडॅक साईन म्हणतात. प्रत्येक वर्षी एक वेगळं साईन असतं. म्हणजे यावर्षी घोडा आहे, पुढच्या वर्षी ससा असेल, मग टायगर असेल किंवा स्नेक असेल किंवा हॉर्स असेल, असे साईन असतात. हे आपल्यात कसं भविष्य बघतो आपण, त्याच्यासाठी हे वापरले जातात. त्यांच्यासाठी हे एक हॉरिस्कॉपसारखं आहे की याचा उपयोग करून या वर्षी जन्माला आलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, त्याचं करिअर, त्याचं लग्न, असे बरेच फ्युचर क्वेश्चन्सचे ॲन्सरसाठी पद्धतीनं हे सुद्धा आहे. तर हे हॉर्स साईन, आता हॉर्स साईन ह्या वर्षीचं आहे. तर यामध्ये पण आणखीन प्रकार आहेत. म्हणजे त्यात 5 प्रकार येतात: वॉटर, वूड, अर्थ, मेटल आणि फायर. तर फायर हे यावर्षीचं आहे. हॉर्स फायर 2026, फायर हॉर्स 2026. आणि पुढच्या वर्षी गोट असेल 2027मध्ये. मला हे माहीत नव्हतं, माझ्यासाठी हे नवीनच आहे. तुम्हाला हे माहीत होतं का? कमेंट करून सांगा. हे एन्व्हलप आर्ट एका शॉपमध्येच सुरू आहे. तर बाहेरच्या साईडला बरेच शॉपिंगच्या गोष्टी आहेत, क्लॉथ्स आहेत आणि बरेच डेकोरेशन थिंग्स आहेत. चला आपण बाहेर थोडं एक्सप्लोअर करूयात, बघूयात.
चायनीज न्यू इयरमध्ये लाईन डान्स खूप स्पेशल असतो. आज आहे तो, ते पण बघणार आहे मी. आता थोड्या वेळात सुरू होईल. चला आपण तो लाईन डान्स पण बघायला जाऊया. Super! Wow! Very good. So nice. Yeah. Hey! साहेब, हे पण इथलं एक टेम्पल आहे. तर हे आता बँड जो आहे तो टेस्लाची गाडी घेऊन मस्त आता हे एक राऊंड फिरून येणार बँडसोबत. आणि इथं फुल प्रोटेक्शन आहे पोलीसचं. आणि हा त्यांचा न्यू इयर ते अशा पद्धतीने सेलिब्रेट करतात. माझ्यासाठी पण हे नवीन होतं. मला खूप आवडलं त्यांचं सेलिब्रेशन हे. तुम्हाला कसं वाटलं सेलिब्रेशन कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा.